सचिन सालुंके प्रतिष्ठान या संघाला मात्र आज या महाअंतिम महाफेरीपर्यंत आणून ठेवलंय आणि याच जोडीवरती पूर्णपणे दारोमदार असणार आहे तो अर्थातच सचिन सालुंके प्रतिष्ठान या संघाचं सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली। पहिल्यांदा जर पाहायला गेला तर या 3 दिवसामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र घेताना मात्र पाहतोय तो अर्थातच टीम सचिन सालुंके प्रतिष्ठान संघासाठी शिरू विक यांच्या माध्यमातून कित्येक वर्षाचा अनुभव असेल। अर्थातच मग पेजारी संघापासून पेजारी गावापासून खेळायला सुरुवात केली, तदनंतर विभागासाठी केले, तालुक्यासाठी केले, जिल्ह्यासाठी केले, राज्यासाठी केले आणि तदनंतर संपूर्ण आखाती देशांचे दौरे करून आलेला हा खेळाडू अर्थातच व्यावसायिक खेळाडू शिरू विक स्ट्राइक एंड वरती त्यांना पाहणार आहोत आणि आज मात्र आपला संघ सचिन सालुंके प्रतिष्ठान संघासाठी राजाबाई प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून खेळ करताना पाहतोय। पहिल्या षटकात मात्र हेमनगर एंड कडून गोलंदाज मात्र पाहणार आहोत। पंकज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल राईट आर्म ओव्हर द विकेट। 4 षटकांची लढत, पहिलं P1चं षटक, पहिल्या P1च्या षटकामध्ये पाहतोय एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय। तदनंतर मात्र पाहतोय थर्ड मॅन मध्ये पॉइंट मध्ये कव्हर पॉइंट मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग आणि एक फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय। अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना। पहिला चेंडू मॅच ऑन, पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, टाळ्यांचा वर्षाव सांगतोय हा आवाज आहे मित्रांनो अव्हीएसएस संघाचा। जसे जसे फटके बसतील तसे तसे मात्र सचिन सालुंके प्रतिष्ठान संघाचा देखील आवाज येताना दिसेल। संपूर्ण पिटकिरी गाव मात्र आज मात्र अव्हीएसएस संघाला सपोर्ट करण्यासाठी मात्र तयार झालाय। दोन्ही संघ मात्र आज 14 संघांना डॉमिनेट करून इथपर्यंत येऊन पोहोचलेत। यावेळी स्लॉग स्वीप करत असताना येतोय हा ब्रँडेड RPL षटकार। आल्यात षटकारानं मात्र आपल्या इनिंगला मात्र सुरुवात करत असताना शिरू विक यांच्या बॅट मधून मात्र षटकार पाहतोय। नक्कीच कल्पेश, ही स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यामध्ये येऊन थांबलेली आहे राजाबाई प्रीमियर लीग 2024, परंतु अजून एक स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला जरूर येईल। माननीय आमदार श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून अजून एक येणारी स्पर्धा आहे दमदार आमदार प्रीमियर लीग 2024। दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 दिनांक 4 ते 7 मार्च 2024 रोजी ही संपन्न होणार आहे। अलिबाग येथे रिवाजचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। अखूड प्रयत्न इथे पाहायला मिळाला, एक धाव नक्की येईल। दरम्यान आपण स्पर्धेबद्दल बोलत होतो दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा 4 ते 7 मार्च 2024 रोजी अलिबाग येथे संपन्न होईल आणि या स्पर्धेचं खेळाडू रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झालेली आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस असेल। तरी सर्व इच्छुक खेळाडूंनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। उद्याचा शेवटचा दिवस। एक धाव नक्की झालेली आहे धावफलकावर। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल टोटल जाऊन बनलेली आहे ती 7 धावा। षटक क्रमांक पहिलं पंकजच्या माध्यमातून येते। पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडू 1 धाव। 7 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात। शिरू विक यांची ताकद नाही तर नजाकत मागच्या चेंडूवरती पाहायला मिळू शकत होती, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही। 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये शिरू विक यांच्या माध्यमातून झालेली चूक आता मात्र शिरू विक करायला तयार नसतील। ऋषी वालेकर यांच्यासाठी पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग मात्र पाहायला मिळतोय। टाळ्यांचा वर्षाव, टाळ्यांचा कडकडाट मात्र पाहायला मिळतोय। तर अर्थातच पंकज यांच्या गोलंदाजीसाठी पिटकेरी गावाच्या माध्यमातून हा संघ मात्र स्पॉन्सर केलेला मात्र आपण पाहतोय आणि आज मात्र त्यांचे सपोर्टर मात्र टाळ्या आणि शिट्ट्यांचा मात्र वर्षा मात्र पिटकेरी गावाच्या या संघासाठी करताना मात्र पाहतोय। पंकज सुंदर गोलंदाजी मात्र करताना पाहतोय। पुढला चेंडू पंकज घेऊन येतोय। आपल्या रनअप मध्ये थोडीशी चुका होत आहेत। महत्त्वाचा सामना आहे आणि प्रेशर नक्कीच या सामन्यामध्ये असणार आहे आणि अशा प्रकारच्या चुका थोड्या थोड्या होताना दिसतीलच। थोडासा व्यत्यय आलाय। अत्यंत महत्त्वाची मॅच, बिग फाइट मॅच, फायनल मुकाबला, महाअंतिम 16। यावेळी लाऊड अपील अपील मध्ये जोश जास्त, आत्मविश्वासाची कमी मात्र लीग बाईकच्या स्वरूपाने मिळालेली एकेरी धाव मात्र पाहतोय। स्कोर कार्ड वरती 1 धाव मात्र ऍड होताना पाहतोय, परंतु काय गोलंदाजी मात्र पाहतोय पंकज यांच्या माध्यमातून। पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक। पुढचे 2 चेंडू मध्ये फक्त 1च धाव, 2 धावा ऍड जरूर झाल्यात।
हा चेंडू टाकल्यानंतर जेव्हा LBW ची अपील झाली तेव्हा पहिलं आपण उजव्या हाताचे जेवढे प्रेक्षक बसलेत ना त्यांच्यामधून एकत्र जल्लोष पाहायला मिळाला. लोकल बॉय कातलपाड्याचा प्लेयर आहे पंकज आणि त्याचे हे सारे सपोर्टर आपल्याला या मैदानाच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर सपोर्टर सज्ज झालेले आहेत परंतु समोर सुद्धा एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे शुरुविक सज्ज होते पंकजचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी. पवित्रा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मैदानाचा वापर झेंडर चेंडूच्या मागे ओ हो झेंडर अतिशय 100% आपल्या क्षेत्ररक्षणाने देत असणारा प्लेयर मी पाहिला 3 दिवसामध्ये. गोलंदाज वापरणं बंधनकारक असणार आहे. पॉवर प्लेचा आता मात्र बंधन नसणार. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण मागू शकतोय. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाच्या या लढत पाहतोय. अर्थातच 14 संघ मात्र डॉमिनेट झाले आणि मात्र हे 2 संघ मात्र महाअंतिम मुकाबला खेळण्यासाठी सज्ज होताना मात्र आपण पाहतोय. सचिन साळुंके प्रतिष्ठान आणि सलामीची जोडी संपूर्ण स्पर्धेमध्ये या सलामीच्या जोडीने चांगलंच डॉमिनेट केलेलं आहे. समोरच्या संघाला ऋषिकेश वालेकर ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय अप्रतिम वाखण्याजोगी फलंदाजी. उजव्या बाजूला डाव्या बाजूला जिथे इथे फटके मारताय शक्य होईल तिकडे फटके मारतो. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. 1 बाउन्स घेऊन चेंडू सीमा पार येतोय. 4 धावांचा खणखणीत आणि चौकार पाहायला मिळाला. जी स्ट्रॉंग पोझिशन आहे जो स्ट्रॉंग झोन आहे ऋषिकेश वालेकरचा त्या क्षेत्रामध्ये मात्र कल्पेश एकही फिल्डर नव्हता ठेवला आणि त्याच दिशेतून चौकार मात्र ऋषी वालेकरने खेचून काढलाय. यावेळी घुटना टेक और तमाशा देख परंतु नाही. यावेळेला चेंडू उंची जास्त लांबी कमी. विकेटचं पतन पहिला हादरा बसतोय सचिन साळुंके प्रतिष्ठान संघाला. ऋषी वालेकर बॅक टू द डगआउट. करा बिपिन कोटेकर लक्ष द्या. प्रेक्षकांना विनंती आहे की जो काही जल्लोष तो मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये मात्र हे 2 संघ खडाजंग करतील एकमेकांविरुद्ध झुंज देतील आणि इथे महत्वाचा गडी बाद केलेला आहे गारद केलेला आहे ऋषी वालेकरच्या स्वरूपातून. मोठा फटका ऋषीच्या बॅटमधून जरूर आला. लॉफ्टेड शॉट डीप मिड विकेटमध्ये लोकल बॉय पंकज अर्थात दादूस उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून अचूकपणे टिपलेली झेल आणि एकच जल्लोष अव्हीएसएस संघाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय टोटल बनलेली आहे ती 16. षटक क्रमांक 2 आहे ओमकारच्या माध्यमातून घेऊन आलेलं. पहिल्या चेंडूवर चौकार दिला तदनंतर कमबॅक करत असताना विकेट ती सुद्धा ऋषी वालेकरची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे महेश. एक्स बॅटर सरपंच महेश नाईक मैदानात एंटर होताना दिसतील. महेश यांना मात्र आता पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे कारण शिरूबिक इथं आहे प्रलय. इथून जरा जोपर्यंत शिरूबिक मैदानामध्ये राहतील धावांचा वर्षाव धावांचा पाऊस मात्र आपल्या संघासाठी जमा करतील. पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी महेश नाईक यांना मैदानावरती उभं राहणं गरजेचं असणार आहे. पार्टनरशिपसाठी एखादी सिंगल काढून द्यावी लागणार आहे. ओमकार शेलके बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. महेश नाईक ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना चेंडू जातोय
मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जाईल. तद्वर मात्र एकच धाव मात्र अर्जित केली गेली नाही. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम, जे काम करण्यासाठी महेश नाईक मैदानामध्ये दाखल झालेत ना, ते काम मात्र प्रलय इथून चांगल्या पद्धतीनं मात्र काम केलंय. आता मात्र जिम्मेदारी असणार आहे ती शिरुविक यांची, कारण जर पाहायला गेलं तर यानंतर येणाऱ्या बॅटरमध्ये ताकद तेवढी नाही आहे जेवढी ताकद ऋषी वालेकर आणि शिरुविक यांच्या हातामध्ये आहे. मागाच्या मॅचमध्ये शिरुविक बाद झाल्यानंतर संपूर्णपणे जिम्मेदारीने फलंदाजी केली होती ऋषी वालेकर यांनी, परंतु या मॅचमध्ये ऋषी वालेकर बाद झालेत. आता हा डाव सावरायचा आहे तो शिरुविक यांना. नक्कीच शिरुविक याच्यावर जिम्मेदारी असणार आहे. पुढचा चेंडू ओमकार शेळके घेऊन येते एमआयडीसी एंडच्या दिशेने. 10-12 पावलांचा स्टार्ट ओव्हर द विकेट. पुढला चेंडू रिवाजचा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, वन बाउन्स, चेंडू सीमा पार, चौकार. धावपालकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या 2 चेंडू मात्र उर्वरित चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. ओमकार शेळके यांच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवत असताना त्याच क्षेत्रातून मात्र पाहायला गेला तर मागच्या चेंडूवरती पहिला चेंडू फेस करत असताना ऋषी वालेकर यांनी 4 धावा वसूल केल्या होता. आता शेवटच्या चेंडूवरती शिरुविक यांच्या माध्यमातून त्या क्षेत्रात 4 धावा खर्च आपल्या संघासाठी मात्र वसूल केल्या गेल्यात. इथून कमबॅक करण्यासाठी मात्र एका विकेटची गरज असणार आहे ती अव्हीएसएस संघाला. परंतु शिरुविक या मॅचमध्ये ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, व्हॅकंट एरिया शोधतात आणि त्या व्हॅकंट एरियामध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र फेस करत असताना मैदानाच्या बाहेर पाठवत असताना मात्र पाहिलंय. पुढचा चेंडू ओमकार शेळके, पुन्हा एकदा डेलिकट करण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र पाहतोय येईल का नशिबाचा चौकार, परंतु शेवटी चेंडू मात्र अडवला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकला गेलाय. 2 धावा कंप्लीट करताना मात्र पाहतोय लिग बाईच्या पद्धतीने मिळालेल्या या 2 धावा स्कोर कार्डवरती फ्लाय करताना मात्र पाहू शकतोय. धावसंख्येत मात्र दोन्ही बदलाव झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. एका विकेटच्या मोबदल्यात 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती अनुभव होतोय. राजाबाई प्रीमियर लीग 2024चं हे भव्य दिव्य पर्व, 3रं पर्व. पहिलं पर्व आपल्या नावावरती केलं होतं विनोद पाटील, 2रं पर्व स्वतः राजाबाई केनी यांचा राजाबाई टायगर संघाने आपल्या नावावरती केलं होतं. आयकॉन खेळाडू होता किशोर नाईक. आणि आता मात्र आज कोण करणार, अव्हीएसएस की सचिन सालुंके प्रतिष्ठान. यावेळी फुलर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळत असताना फ्लिक करण्याचा प्रयत्न होत पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. कुठेतरी क्षेत्ररक्षण करत असताना एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एवढ्या मोठ्या मॅचमध्ये आपण सर्वसंपन्न मात्र पाहायला मिळाला पाहिजे. काय मागच्या मॅचमध्ये एफर्ट लावला होता आमच्या समालोचन कक्षाच्या समोर साहिल यांच्या माध्यमातून हाय जंप लावला होता. संपूर्णपणे एफर्ट लावताना मात्र सर्व रसिक प्रेक्षकांचा टाळ्यांचा वर्षा मात्र त्यांच्यासाठी झाला होता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र पाहतोय धावफलकावरती ते 12च्या सरासरीनं 24 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. पंकज यांच्या अगेन्स्ट खेळत असताना 12 धावा. नेक्स्ट षटकात अर्थातच ओमकार शेळके यांच्या अगेन्स्ट मात्र 12 धावा, म्हणजेच 12च्या सरासरीनं या मॅचमध्ये टीम सचिन सालुंके प्रतिष्ठान संघ मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रलय अशाच पद्धतीने जर ही धावसंख्या झाली आणि जर शिरुविक मैदानावरती शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहिले तर हीच धावसंख्या कदाचित 55 ते 60 धावांपर्यंत जरूर जाताना दिसेल. निश्चितपणे शिरुविक हा मोठ्या स्पर्धेमधला खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की कोणत्या स्पर्धेचा शेवट हा कसा करायचा, कोणत्या स्पर्धेचा दर्जा कसा वाढवायचा आणि दर्जेदार खेळी आपल्या माध्यमातून कशी सादर करायची हे शिरुविक 100% जाणतो. आता मात्र ऋषभ गोंधळी आलेला आहे षटक क्रमांक 3 घेऊन. 2 षटकांचा आपण खेळ पाळला तर पंकजने 12 धावा दिल्या, तदनंतर ओमकाराला 12 धावा देत 1 विकेट मात्र त्यांनी घेतली. ऋषी वालेकर अत्यंत महत्त्वाचा खेळाडू त्याने बाद केलाय. तदनंतर ऋषभ पुन्हा एकदा. आता ऋषभकडे टार्गेट असेल की शिरुविकला कसं बाद करायचं आहे, त्याच्यासाठी जाळं, त्याच्यासाठी प्लॅनिंग, त्याच्यासाठी व्यूहरचना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करेल शिरुविक. फुल टॉस आणि फ्लॅट आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका झेंडर याही वेळी तिथे पाहायला मिळतोय. 1 या धावेने धावसंख्या वधारताना दिसेल. टोटल बनलेली आहे ती 25. 25चा आकडा आतापर्यंत पार केलेला आहे. ऋषभ गोंधळी पहिलंच षटक घेऊन इथे सचिन साळुंके प्रतिष्ठान जवळपास 50 ते 60 धावा बनवण्याचा मानस त्यांचा जरूर असेल. शिरुविक आणि त्याच्यासोबत साथीदार आहे महेश.
त्याच्याकडे एक कमी मात्र नक्कीच जाणवणार आहे, ती अर्थातच जोशी वालेकर लवकरच बाद झाला. तंबूच्या आश्रयाला तो विश्रांती करतोय, पण थोडा विचार करत असेल, जर आपण चुकीचा फटका खेळलो नसतो तर आता मात्र आपण क्रीज पर्यंत असतो. यावेळी सरळ बॅटने कट करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेला. थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षक धावत येईल, फेकी करेल, तत्पूर्वी एक धाव धावफलकावर असताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूमध्ये 2